मागच्या भागात आपण पाहिलं की एक बाई अथर्वकडे आली आणि म्हणाली, अथर्व बेटा कसा आहेस? तुला माहिती आहे का, प्रकृती तुझ्यासाठी किती काळजी करत होती? तू कुठे होतास? अथर्वचा चेहरा गंभीर झाला. आंटी किती वेळा सांगितलंय तुम्हाला, प्रकृती माझ्यासाठी का काळजी करेल? मी तिचा कोण आहे? आकृती आंटी गोड हसून म्हणाली, अरे बाळा, शेवटी प्रकृती तुझी मंगेतर आहे ना. काव्य आश्चर्यचकित झाली. मंगेतर? म्हणजे तुझी मंगेतर आहे अथर्व? हे वाक्य काव्याच्या तोंडून अगदी सहज निघालं होतं. तिच्या आवाजातली कळकळ खरी होती. शिवाय तिच्या तोंडून नकळत अंश हे नाव बाहेर पडलं. अथर्व क्षणभर थबकला. तो अवाक झाला, कारण अंश हे नाव त्याला फक्त त्याची आईच म्हणायची. तो ताबडतोब भानावर आला आणि तिला विचार दूर सारत म्हणाला, नाही आंटी, ती माझी मंगेतर नाही. तुम्ही विनोद करत आहात. आकृती आंटी भुवया उंचावत म्हणाली, का खोटं बोलतोयस या मुलीसमोर? आणि ती तुला अंश म्हणाली. तिला नाही माहिती का की फक्त माधुमंती दी तुला तसं म्हणायची? तू कधीच कोणाला परवानगी दिली नाहीस. ही कशी हिंमत करते? अथर्व ठाम आवाजात म्हणाला, आंटी, ती माझ्या आयुष्याची तारा आहे, म्हणजे काव्या, माझी गर्लफ्रेंड, आणि ती मला जे हवं त्या नावाने हाक मारू शकते. काव्या लाजून पण थोडी खिन्न होऊन म्हणाली, खरंच? तुझी आई तुला अंश म्हणायची? मला माफ कर. आकृती आंटी डोळे वटारून म्हणाली, अरे अथर्व, तू म्हणतोस की तुम्हा दोघांचं प्रेम आहे आणि हिला एवढी साधी गोष्टही माहीत नाही. मला ठाऊक आहे अशा मुली कशा असतात. पैशांसाठी मुलं फसवतात. आणि मग? अथर्वने रागाने हात वर केला आणि कडक आवाजात म्हणाला, बस आंटी, पुरे झालं. अथर्वचा राग काव्याला लगेचच कळाला होता, कारण त्याने आधीच आपली मूठ घट्ट पकडली होती. त्याने अजून काही बोलावं याआधीच काव्याने त्याचा हात धरून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि वातावरण हलकं करण्यासाठी तिने वेटरला बोलावून ज्यूस मागवला. अथर्व आपल्या बिझनेस पार्टनरसोबत बोलत होता आणि आकृती काकू मात्र काव्य आणि अथर्वमध्ये जवळीक होऊ नये म्हणून भोवती फिरत होत्या. तेवढ्यात अचानक अमृता शिंदे तिथे आल्या. अमृता म्हणते, अरे अथर्व बेटा, तू इथे? आमच्याकडे का नाही आलास भेटायला? अथर्व म्हणतो, कारण ही माझी लाईफ आहे आणि मला जे हवं ते मी करू शकतो. अमृता म्हणते, ओ. आकृती काकू म्हणतात, दीदी तुम्हाला माहिती आहे का, अथर्वला आधीच एक गर्लफ्रेंड आहे. अमृता म्हणते, गर्लफ्रेंड अथर्वची? आकृती मावशीने बोट दाखवलं थेट काव्याकडे. अमृता म्हणते, हाय बेटा, तुझं नाव काय आहे? मला तू फार ओळखीची वाटतेस. माझ्या मुलीच्या कॉलेजमध्ये एक प्रोफेसर होतीस बहुतेक. अगदी तिच्यासारखी दिसतेस. काव्या म्हणते, खरं सांगायचं तर आंटी, मी तीच आहे. माझं नाव काव्य आहे. अमृता म्हणते, अरे वा, खरंच तूच आहेस? खूप बदलली आहेस. कशी आहेस? तू अथर्वची गर्लफ्रेंड? काव्या म्हणते, हो आंटी, मी ठीक आहे. आणि हो, मी अथर्वची गर्लफ्रेंड आहे. अथर्व म्हणतो, काव्या, तू मला अथर्व का म्हणतेस? तुला जे नाव आवडतं ते घे, अगदी अंश देखील. आकृती मावशी चिडल्या. आकृती मावशी म्हणते, काय? ही मुलगी प्रोफेसर म्हणजे मध्यमवर्गीय. अथर्व, तुला माहिती नाही का, या मुली किती धोकादायक असतात? अरे तू इथून निघून जा. नको, आधी जेवून जा. मला खात्री आहे पंचतारांकित हॉटेलमध्ये कधी खाल्लं नसेल. हे ऐकून काव्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिच्या हातून नकळत ज्यूसचा ग्लास सांडला आणि सरळ आकृती मावशीच्या साडीत लागला. आकृती मावशी, अगं वेडी, मुद्दाम केलंस ना? काव्या म्हणते, नाही नाही मावशी, कोणीतरी मागून ढकललं म्हणून झालं. काळजी करू नका, मी साडी ड्रायक्लीन करून पाठवते. आकृती मावशी म्हणते, अगं आमच्याकडे ड्रायक्लीन केलेले कपडे कोणी घालत नाही. तुला माहिती आहे का या साडीची किंमत काय आहे? तुझे पंटू माझे गुलाम झाले तरीही परतफेड होणार नाही. अथर्व म्हणतो, बस झाला आता मावशी. अजून एक शब्द काव्याच्या विरोधात बोलला तर त्याचे परिणाम फार वाईट होतील. काव्या अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाली. काव्या म्हणते, अंश प्लीज थांब. आकृती मावशी ओढत अमृताकडे वळल्या. आकृती मावशी म्हणते, अमुदी, बघा ना, तुमचा मुलगा मला सगळ्यांसमोर अपमानित करतोय. अथर्व म्हणतो, मुलगा? मी तिचा मुलगा नाही. मी मधुमंती शिंदेचा मुलगा आहे, जी 21 वर्षांपूर्वी गेली. इतक्यात गर्दीतून सुजॉय शिंदे, अथर्वचे वडील आले. सुजॉय शिंदे म्हणतात, अथर्व, जरा जपून बोल. कोणाबद्दल बोलतोयस, विसरलायस का? अथर्व म्हणतो, नाही बाबा, पण ती कोणाचा अपमान करणार नाही. काव्या म्हणते, अंश प्लीज थांब. सुजॉय म्हणतात, अथर्व, तू एका साध्या मुलीसाठी तुझ्या मावशीला असं बोलतोयस? ती आपल्या स्तराची सुद्धा नाही. अथर्व म्हणतोय,
तुम्ही विसरले का? आईसुद्धा मध्यमवर्गीय होती. सुजय म्हणतात, तुला ही मुलगी आईसारखी वाटते? अथर्व म्हणतो, हो, कारण मी तिच्यावर प्रेम करतो. ऐकलत ना, मी तिच्यावर प्रेम करतो. हे बोलून तो सिद्धीवर आला, कारण काव्य तिथून निघून गेली होती. आतापर्यंत तो रागात सगळं विसरला होता. तो वेड्यासारखा तिचा शोध घेऊ लागला. हॉटेल बाहेर गेल्यावर त्याला एक जोडी हिल्स दिसली, काव्याने घातलेल्या. भीतीने त्याचं मन धडधडलं. काहीतरी वाईट तर झालं नाही ना? तो पळत पळत शोध घेऊ लागला. काही मिनिटांनी त्याला ती एका बाकावर बसलेली दिसली. चेहरा केसांनी झाकलेला, दोन्ही हात मांडीवर ठेवलेले, डोळ्यातून सतत पाणी वाहत होतं. त्याचं मन कळवळलं. तिच्या केसांना कानामागे सारत त्याने तिचा चेहरा वर केला. रडून चेहरा लाल झाला होता. काव्या म्हणते, तू तू इथे काय करतोयस? तुला तुझ्या फॅमिलीबरोबर असायला नको का? अथर्व म्हणतो, तू रडतेस का? आकृती मावशी काय बोलल्या त्याकडे लक्ष देऊ नकोस. त्या नेहमी फालतू बोलतात. काव्या म्हणते, मला त्यांचं वाईट वाटत नाही, पण तू तुझ्या कुटुंबाशी भांडलास ते माझ्यामुळे झालं. अथर्व म्हणतो, हे कारण आहे? अगं वेडे, मी नेहमी त्यांच्याशी भांडतो. तुला माहिती असतं तर कदाचित आत्महत्या केली असतीस. काव्या म्हणते, मला घरी जायचं नाही. अथर्व म्हणतो, का? मग कुठे जाणार? काव्या म्हणते, कारण मोहना माझी वाट बघत असेल आणि हजारो प्रश्न विचारेल. मला अजून उत्तरं द्यायची तयारी नाही. काव्या शांत स्वरात म्हणाली, तू मला माझ्या आवडत्या जागी घेऊन जाशील? अथर्व म्हणतो, हो, पण त्यासाठी तुला आधी कारमध्ये बसावं लागेल. दोघंही निघाले काव्याच्या आवडत्या ठिकाणी, एका निर्जन मैदानासारखं ठिकाण. तिथे उतरल्यावर ते दोघं चालायला लागले. अथर्व म्हणतो, हेच तुझं फेवरेट ठिकाण? खरंच? काव्या म्हणते, हो, इथे शांतता आहे. मी जेव्हा दुखावलेली असते तेव्हा इथे यायला मला खूप आवडतं. अथर्व म्हणतो, ओह. दोघंही शांत चालत होते, पण काव्याच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता. काव्या म्हणते, तू तिला तिरस्कार करतोस का, की फक्त नावडते? अथर्व म्हणतो, कुठल्याबद्दल बोलतेस? काव्या म्हणते, तुला चांगलंच माहिती आहे मी कोणाबद्दल बोलते. अथर्व थांबला, स्थिर उभा राहिला. अथर्व म्हणतो, मी तुला का सांगू? काव्या म्हणते, पार्टीला जाताना तूच तर म्हणालास, तू आज रात्रीची माझी गर्लफ्रेंड आहेस. अथर्व म्हणतो, ते फक्त पार्टीसाठी बोललो होतो. काव्या म्हणते, नाही, तू आज रात्री असं म्हणालास म्हणून मला सांगायलाच पाहिजे, कारण मी तुझी गर्लफ्रेंड आहे. अथर्व म्हणतो, पण मी तुला अजिबात ओळखत नाही, मग तुझ्यावर का विश्वास ठेवू? काव्या म्हणते, विश्वास ठेवू शकतोस, कारण माहीत आहे का, जेव्हा आपण ओळखीच्या माणसाला आपल्या समस्या सांगतो तेव्हा त्याच्या न्यायाधीश होण्याची भीती असते, पण जेव्हा आपण अनोळखी व्यक्तीला सांगतो तेव्हा ती भीती नसते. म्हणून मला सांगू शकतोस. काव्याच्या या शब्दांनी अथर्व थक्क झाला. तो स्थिर उभा होता आणि काव्या हळूहळू पुढे चालत होती. अचानक अथर्व धावत आला, तिच्यासमोर उभा राहिला, खूप जवळ गेला आणि तिच्या कमरेभोवती हात गुंफले. काव्याला एक विचित्र भावना आली. तिने डोळे मिटून खाली पाहिलं, पण पुढच्या क्षणी तिला जाणवलं की तो मागे सरकला आहे. त्याने आपला कोट तिच्या कमरेला बांधला होता. काव्या हलकसं असली आणि पुन्हा त्याच्यासोबत चालू लागली. अथर्व म्हणतो, मी तिला तिरस्कार करतो. काव्या म्हणते, पण का? अथर्व म्हणतो, कारण काय हवं असतं? तिरस्कार करायला कारण लागतं का? काव्या म्हणते, नक्की लागतं. अथर्व म्हणतो, काय म्हणतेस? काव्या म्हणते, म्हणजे तिने तुझ्याशी वाईट वागणूक दिली का? वडिलांच्या गैरहजेरीत तुझी काळजी घेतली नाही का? तुला त्रास दिला का? अथर्व म्हणतो, नाही. काव्या म्हणते, मग तू तिचा तिरस्कार का करतोस? अथर्वचा आवाज मंद झाला. अथर्व म्हणतो, मी फक्त 5 वर्षांचा होतो जेव्हा आई गेली. तिच्या मृत्यूनंतर 1 वर्षातच बाबांनी एका विधवेशी लग्न केलं, जिला आधीपासून मुलगा होता. ओंकार आणि मी एकाच वयाचे होतो, त्यामुळे आमचं काही अडलं नाही. पण 4 वर्षांनी समायरा आली. मला तिचा तिरस्कार वाटला, कारण ती माझ्या आईची जागा घ्यायला आली होती. काव्याने डोळ्यात बघत शांतपणे उत्तर दिलं. काव्या म्हणते, नाही अथर्व, तू तिचा तिरस्कार करत नाहीस, तू फक्त घाबरतोयस. खरं तर तू तिच्यापासून नाही, पण जर तू तिला आई मानलंस तर लोक तुझ्या खऱ्या आईला विसरतील या भीतीने घाबरतोयस. तुला वाटलं की तू तिला आई म्हणालास तर तुझं आईवरचं प्रेम कमी होईल, पण खरं सांगू, तिला कधीच तुझ्या आईची जागा हवी नव्हती. तिला फक्त एक शब्द हवा होता, आई. तू उशिरा घरी आलास तर ती नक्कीच तुझी वाट बघत असेल. तिने तुला जेवण विचारलं असेल, दिलं असेल. तुला ते नाटक वाटलं असेल, पण ते खरं प्रेम होतं. तिने उपाशी राहून तुझ्यानंतर जेवण केलं असेल
आणि आज जेव्हा तू म्हणालास की ती तुझी आई नाही, तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. दुःख तिच्या अपमानापुढे नव्हतं, तर तुझ्या या 5-6 शब्दांमुळे होतं. काव्याने त्याचा हात धरून हळूच म्हटलं, अंश, आईला पुन्हा गमावू नकोस. खूप उशीर होण्याआधी समजून घे. पहिल्यांदाच अथर्वला असं वाटलं की कोणीतरी त्याला आतून पूर्ण उघडं करून दाखवलं आहे. त्याला आपल्या चुका, आपल्या भावनांचा बोध झाला. त्या रात्री दोघांमध्ये एक शब्दही झाला नाही. अथर्वने काव्याला घरी सोडला आणि थेट आपल्या घरी जाऊन आईकडे माफी मागण्याचा निर्णय घेतला. काव्या घरात शिरत असतानाच अथर्वने आवाज दिला, एक प्रश्न विचारू का? काव्या म्हणते, विचार. अथर्व म्हणतो, तू मला अंशच का म्हणालीस? अथर्व किंवा वंशही म्हणू शकली असतीस ना? काव्या म्हणते, आणि मी का तुला सांगू? अथर्व म्हणतो, कारण मी तुझा बॉयफ्रेंड आहे. काव्या म्हणते, ओ मिस्टर, तुमचं घड्याळ बघा. मी फक्त मध्यरात्रीपर्यंत तुझी गर्लफ्रेंड होते. आता 12 वाजून 11 वाजलेत. अथर्व तिच्या या निरागस बोलण्यावर हसला. अथर्व म्हणतो, तू खरंच काहीतरी वेगळीच आहेस. थँक्स. तो निघून गेला आणि काव्या कारकडे पाहत मनात म्हणाली, बेस्ट ऑफ लक अंश, तुझी आई परत मिळव. अथर्व काही क्षण थिजल्यासारखा उभा राहिला. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की काव्याने त्याच्याबद्दल इतकं काही ओळखलं होतं. समीर आणि ओमसारखे जिवलग भाऊ दिवसभर त्याच्यासोबत असतात, तरी देखील त्यांनी कधीच त्याच्या भावना इतक्या खोलवर जाणल्या नव्हत्या. मग ही मुलगी त्याचं मन इतकं सहज कसं वाचते? आकृती मावशीने काव्याबद्दल जे बोललं त्यावेळी त्याच्या मनात जी चीड उसळली ती तो स्वतःच समजू शकत नव्हता. आणि जेव्हा त्याने काव्याला रडताना पाहिलं तेव्हा त्याला असं वाटलं जणू काही त्याच्या जीवनातून खूप मोठी गोष्ट निघून गेली आहे. ह्या काय भावना आहेत, कोणी सांगेल का? तो स्वतःशीच पुटपुटला. त्याहूनही आश्चर्यकारक म्हणजे तिच्या तोंडून निघालेला अंश हा शब्द. आईनंतर कोणीही त्याला त्या नावाने हाक मारली की त्याच्या मनात जळजळ निर्माण व्हायची, पण काव्याने उच्चारलेला तोच शब्द त्याला किती शांतता देऊन गेला हे तो समजावून घेऊ शकत नव्हता. या सगळ्या विचारांना दूर सारून तो गाडीतून घरी परतला. घरात प्रवेश करताच त्याला कळालं की सगळे झोपले होते. तीही झोपली असेल का? त्याने मनात विचार केला. टाईल सैल करताना त्यांना जाणवलं की तो आपलं ओव्हरकोट परत न्यायचं विसरला आहे. आज मी इतका बावळट का वागत आहे? तो स्वतःलाच झापत होता. तेवढ्यात मागून आवाज आला, अरे इतकं डोकं हलवू नकोस, नाहीतर खरंच वेडा होशील. अमृता म्हणाली, तर तुम्ही अजून जाग्या? तो दचकल्यासारखा म्हणाला. ती शांतपणे उत्तरली. ओह, जेवलास का? नाही, अजून नाही. तर मी तुला जेवण वाढू का? आज मी स्वतः केलंय. अथर्व म्हणाला. तिच्या उत्तरावरून अमृताला नक्कीच धक्का बसला, कारण आजवर त्याने कधीच त्याच्या आईच्या हातचं खाल्लं नव्हतं. पण आज? थांबा, अथर्व म्हणाला. 2 जणांसाठी एकाच ताटात जेवण वाढा. 2 जणांसाठी? का? मी सांगितलं ना, करा फक्त. ती आश्चर्यचकित झाली, पण त्याचं ऐकलं. टेबलावर जेवण ठेवून ती निघणार होती तेव्हा त्याने तिचा हात धरून तिला जवळ बसवलं. अमृता अक्षरशः थबकली. आजच्या जेवणात तिने लुची, बटाट्याची भाजी आणि रसगुल्ले केले होते. अथर्वला माहीत होतं की हे त्याचे आवडते पदार्थ होते. त्याने एक लुची तोडून भाजीमध्ये बुडवली आणि अमृताच्या तोंडासमोर धरली. काय? मला माहीत आहे की तुम्ही जेवण केलं नाही, तो हसत म्हणाला. तुला कसं कळलं? मुलगा आईबद्दल खूप काही जाणतो. तुम्ही माझी जन्मदात्री नसाल, पण माझ्यासाठी तुम्ही यशोदा माऊली आहात. हे शब्द ऐकून अमृता थिसल्यासारखी झाली. क्षणभराने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आनंद, प्रेम आणि आपुलकीचे. काव्याबरोबर बोलताना तिचं म्हणणं खरं असल्याचं त्याला उमगलं. त्याने इतकी वर्ष तिच्या डोळ्यातलं प्रेम ओळखलंच नव्हतं. अमृताने त्याला घट्ट मिठी मारली. मी स्वप्न तर पाहते ना, अथर्व? नाही आई, त्याने हे अश्रू पुसत उत्तर दिलं. हे खरं आहे. बराच वेळ त्यांचा भावनिक संवाद चालला. मग त्यांनी जेवण केलं आणि अथर्व आपल्या खोलीत गेला. तिथे ओम तयारच होता प्रश्नांची सरबत्ती करण्यासाठी. अरे वा, मिस्टर रोमिओ परतले. कशी आहे तुझी ज्युलियट? ओमकारने मिश्किलपणे विचारलं. काय भलतंच बोलतोयस रे वेड्या? मी रोमिओ नाही आणि काव्या माझी ज्युलियट नाही. मी कधी काव्याचं नाव घेतलं? अरे तुझी तारा ना. अथर्वचा चेहरा बघून ओमकार खदखदून हसला. मला सगळं माहिती आहे. बाल्कनीत ड्रिंक, ड्रेस देणं, पार्टीला घेऊन जाणं, आकृती मावशीसोबत भांडण, काव्याला शांत करणं, तिला सांगणं की तिची चूक नाही, मग तिला फिरायला घेऊन जाणं. हे सगळं ऐकून वाटत नाही का की ही लव्ह स्टोरी सुरू झाली आहे? तुला हे सगळं कसं कळलं? अथर्व चकित झाला. ते महत्त्वाचं नाही, पण महत्त्वाचं असं की बाबा तुझ्यावर जबरदस्त रागावले आहेत.
आकृती मावशीशी असं वागल्यामुळे, आईला आणि त्यांनाही अपमान केल्यामुळे आणि पाठीत गोंधळ घातल्यामुळे. बाबा म्हणाले आहेत की दिल्लीहून परतल्यावर तुला शिक्षा मिळणार आहे. आणि तुला माहिती आहेच, आपल्यापैकी एकाला शिक्षा झाली की दुसऱ्यालाही होते. जर बाबा कडक शिक्षा देतील तर मी तुला सोडणार नाही. हे ऐकून अथर्वच्या अंगावर काटा आला. बाबाचा राग म्हणजे हिटलरची क्रूरता. आता एक प्रसंग आठवला. ओमकारने एकदा जेवण खायचं नाकारलं होतं आणि मग संपूर्ण आठवडा त्यांनी स्वतः स्वयंपाक केला. तेव्हा ते फक्त 12 वर्षांचे होते आणि स्वयंपाकाची अजिबात माहिती नव्हती. तो आठवडा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात भयंकर काळ ठरला होता. अथर्वच्या मनात आता शिक्षा मिळण्याची भीती होती, पण तरीही त्याला सर्वात जास्त इच्छा होती काव्याला भेटण्याची, तिचे आभार मानण्यासाठी. तेवढ्यात त्याच्या फोनवर लाल लाईट चमकली. बॅटरी संपली होती. फोन चार्ज लावून त्याने थोडी विश्रांती घेतली. पहाटे 3च्या सुमारास त्याने फोन चालू केला तेव्हा काव्याचा मेसेज होता. शिंदे सर, वैयक्तिक कारणांमुळे आणि तब्येत बरी नसल्यामुळे मी पुढचे 1-2 दिवस ऑफिसला येऊ शकणार नाही. मिसेस देसाई. अथर्व थिजून गेला. काही तासांपूर्वी ती अगदी व्यवस्थित होती आणि एवढ्या कमी वेळात काय झालं असेल? काव्याने मेसेज केल्यापासून जवळजवळ आठवडा उलटला होता. त्यानंतर तिच्याकडून काहीही हालचाल नव्हती. तिला काय झालंय? ती बरी आहे ना? अथर्वच्या मनात सतत हेच प्रश्न घोंगावत होते. त्याने ठरवलं आज ऑफिस संपल्यावर काहीही झालं तरी तो काव्याला भेटणारच. कारण उद्या त्यांचे बाबा मुंबईला परत येणार होते आणि त्यानंतर काय वादळ उठेल हे फक्त देवच जाणत होता. त्यांचे बाबा म्हणजे अगदी अत्याचारी बाप. काव्या ऑफिसला आली नसल्यामुळे शिंदे आणि स्टीव्हन यांच्या कंपनीचं संयुक्त काम सुरू झालं होतं आणि ते अगदी व्यवस्थित चालू होतं. दरम्यान मोहना आणि ओमकार वारंवार बाहेर जात होते. दोघांमध्ये काहीतरी नक्की चाललंय, अथर्व मनात म्हणाला. त्याने ओमकारला काव्याबद्दल विचारायला सांगण्याचा विचार केला, पण त्याला माहीत होतं की तो मूर्ख काहीतरी वेळगट उत्तर देईल. त्यामुळे त्याने ठरवलं कितीही उशीर झाला तरी आजच काव्याला भेटायचं. रात्री 10 वाजता ऑफिस संपलं. जेव्हा तो तिच्या फ्लॅटवर पोहोचला तेव्हा रात्रीचे 11:30 झाले होते. त्याने तिला मेसेज केला की ती जागी आहे का, पण उत्तर आलं नाही. संयम सुटल्यावर त्याने तिला थेट कॉल केला. बराच वेळ रिंग झाल्यावर तिने उचलला. तिचा आवाज ऐकताच त्याचा राग शांत झाला. ती रडत होती. हॅलो, काव्या म्हणाली. काय झालं तुला? मेसेज का करत नाहीस? उत्तर का देत नाहीस? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे शिंदे सर, फक्त तब्येत बरी नाही. सोमवारपासून ऑफिसला येईन, काळजी करू नका. आत्ता काय करतेस? झोपली आहे. ठीक आहे, मग 1 मिनिटात खाली ये, मी बाहेर उभा आहे. आत्ता? वेळ पाहिलात का? मी आत्ता खाली येऊ शकत नाही शिंदे सर. तर मग मी माझ्या पत्रकार मित्राला फोन करतो आणि त्याला सांगतो की तू माझी ऑफिशियल गर्लफ्रेंड आहेस. तुला ते हवंय का? जे हवं ते करा. तुला नेमके 2 मिनिट देतो. कॉल कट करून अथर्व गाडीमध्ये थांबला. ती खरंच येईल का या विचारात तो वेळ बघत होता. अचानक त्याचा फोन हातातून गेला. वर पाहिलं तर काव्या समोर उभी होती. साधा सलवार चुडीदार आणि अंगावर शाल. डोळ्यांतून रडल्याचे स्पष्ट चिन्ह. फोन परत दे, अथर्वने ठामपणे सांगितलं. वचन दे तुम्ही तुमच्या मित्राला फोन करणार नाही. ठीक आहे, आता दे. हे घे. आता फोन परत दिलास तर गाडीत बस. मी नाही बसणार. नाही बसलीस तर मी त्याला फोन करतो. ठीक आहे, ठीक आहे, पण तुम्ही वचन दिलंत. मग चढतेस की नाही? हो हो. गाडीत बसल्यानंतर संपूर्ण प्रवासभर काव्या शांत होती. एकही शब्द तिच्या तोंडातून बाहेर आला नाही. अखेर ते एका ठिकाणी थांबले आणि काव्या अवाक झाली. हे तेच ठिकाण होतं जिथे काही दिवसांपूर्वी तिने अथर्वला आणलं होतं. तिचं आवडतं ठिकाण. मला इथे का आणलं शिंदे सर? तिने विचारलं. पहिलं म्हणजे मी शिंदे सर नाही आणि दुसरं म्हणजे तू सांगितलं होतंस ना, जेव्हा तुला दुःख होतं तेव्हा तू इथे येतेस, म्हणूनच तुला इथे आणलं. कारण मला माहीत आहे तू नाराज आहेस. तुम्ही शिंदे सर नाही, मग कोण आहात? मी कोण? अरे देवा, तुम्ही म्हणजे माझे बॉस अथर्व शिंदे. ऑफिसमध्ये मी शिंदे सर आहे, पण ऑफिसच्या बाहेर मला पुन्हा असं हाक मारलीस तर सहन करणार नाही. मग काय म्हणू तुम्हाला? का? तुला माहिती नाही का? म्हणजे मी तुम्हाला अंश म्हणायचं आहे? बरोबर. आता सांग, गेल्या आठवड्यापासून तू एवढी खिन्न का आहेस? यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. धन्यवाद.